नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला आहे. पहिल्या महायुद्धानंतर कोणत्या देशात हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला? तर जर्मनी देशात. लक्षात ठेवा, पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी देशात हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. पुढचा प्रश्न पहा. 1945 मध्ये जपानच्या 2 शहरावर कोणत्या देशाने अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केली? तर अमेरिका. लक्षात ठेवा, 1945 मध्ये जपानच्या 2 शहरावर अमेरिका देशाने अणुबॉम्ब टाकला होता आणि ती दोन्ही शहरे बेचिराख करून टाकली होती. लक्षात ठेवा, साल आहे 1945. पुढील प्रश्न पहा. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? तर स्फिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्याचे साधन स्फिग्मोमॅनोमीटर. पुढचा प्रश्न पहा. आदिग्रंथ कोणी संकलित केला? तर गुरु अर्जुन देव. आदिग्रंथ गुरु अर्जुन देव यांनी संकलित केला. पुढील प्रश्न पहा. दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण कोणते? कोणतं उपकरण आहे? तर लॅक्टोमीटर. दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण कोणते आहे? लॅक्टोमीटर. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती महसूल गोळा होत असे? तर जमीन महसुलाच्या 33%. जमीन महसुलाच्या 33% महसूल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमा होत असे. आग्र्याची जामा मशीद कोणी बांधली? तर जहां आरा. कोणत्या शीख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहिला? तर गुरु गोविंद सिंह. गुरु गोविंद सिंह. कोणत्या शीख गुरुने गुरु नानक यांचे चरित्र लिहिले? तर गुरु अर्जुन देव. लक्षात ठेवा, गुरु अर्जुन देव यांनी गुरु नानक यांचे चरित्र लिहिले. पुढील प्रश्न पहा. नादिर शाह कुठे शासक होता? तर इराण या ठिकाणी. गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना कधी केली? तर 1699. साल लक्षात ठेवा, 1699. पुढील प्रश्न पहा. भारतावर आक्रमण करणाऱ्या कोणत्या इराणी शासकाला इराणचा नेपोलियन म्हटले जाते? तर नादिर शाह. लक्षात ठेवा, भारतावर आक्रमण करणाऱ्या कोणत्या इराणी शासकाला इराणचा नेपोलियन म्हटले जाते? तर नादिर शाह. कोणत्या राज्याच्या शासकाला नवाब वजीर म्हटले जात असे? तर अवधचा शासक. पुढचा प्रश्न पहा. मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो? तर कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट पासून मोती बनलेला असतो. मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक आढळतो? तर ऑक्सिजन. पुढे पहा. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा कोणता भाग दिसतो? तर कोरोना. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा कोरोना हा भाग दिसतो. टाइपरायटरचा शोधकर्ता कोण आहे? तर शोल्स. लॅटिनमध्ये व्हिनेगरला काय म्हणतात? तर ॲसिसिटम. ऊसात रेड डॉट रोग कशामुळे होतो? तर बुरशीमुळे होतो. ऊसाला जो काही रोग लागतो, रेड डॉट रोग, रेड डॉट रोग, तो कशामुळे होतो? तर बुरशीमुळे होतो. पुढचा प्रश्न पहा. आंब्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव काय आहे? तर मॅगीफेरा इंडिका. सूर्योदयाचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर जपान देशाला सूर्योदयाचा देश म्हणतात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे? तर अनुच्छेद 17. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि संविधानातील पहिली दुरुस्ती कधी झाली? पहा, 1951. प्रश्न काय आहे? भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? 1951. संविधानातील पहिली दुरुस्ती कधी झाली? 1951. पुढचा प्रश्न. राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी राष्ट्रपतीकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? तर 12 सदस्य. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी राष्ट्रपतीकडून 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात. पुढे पहा.
2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे? तर बिहार राज्य. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन. कोण होते? सुकुमार सेन. मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवितो? तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व. मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवतो? तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व दर्शवितो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले होते? तर बाळ गंगाधर टिळक. लक्षात ठेवा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असं बाळ गंगाधर टिळक म्हटले होते. भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा. भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा. गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. गांधीजी आपले राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांना मानत होते. पुढे पहा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदीवर हिराकूड धरण बांधले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे? तर वल्लभपंत सागर. तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी आहे. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे? पहा प्रश्न काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे? तर घटनात्मक उपायांचा अधिकार. अनुच्छेद 32. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जे काही घटनात्मक उपायांचा अधिकार आहे, म्हणजे अनुच्छेद 32 मध्ये जे काही दिलेले आहे ते संविधानाचा हृदय आहे, आत्मा आहे असं म्हटले होते. ओके. पुढचा प्रश्न पहा, एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? तर लोकसभेचे सभापती. भारतीय कृषी का इतिहास, भारतीय कृषी का इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर M.S. रंधावा. M.S. रंधावा. नकाशाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर कार्टोग्राफी. काय म्हणतात? कार्टोग्राफी. पुढे पहा, इसवी सन 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली 1974 मध्ये. भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर कोणी घातली? तर पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातली. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते आहे? तर आर्थिक विकास. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्त्वाची आहे? तर अलिप्ततावाद. अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता? तर ऊर्जेची निर्मिती करणे. लक्षात ठेवा, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता? ऊर्जेची निर्मिती करणे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांनी कोणती लष्करी संघटना स्थापन केली? तर वारसा करार. कोणता? वारसा करार. 1917 मध्ये रशियामध्ये कोणती क्रांती झाली? तर साम्यवादी क्रांती झाली. कोणती क्रांती? साम्यवादी. पुढे पहा, शीतयुद्धाच्या काळात आपल्या गटातील राष्ट्रांच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली नाटो ही लष्करी संघटना उदयास आली? तर अमेरिका. लक्षात ठेवा, नाटो ही जी काही लष्करी संघटना आहे ती कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली उदयास आली? तर अमेरिका. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश ही होती. काय होती? युद्ध टाळणे. युद्ध टाळणे. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला काय म्हणतात? तर परराष्ट्र धोरण म्हणतात. लक्षात ठेवा, प्रत्येक राष्ट्र
आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस काय म्हणतात? स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी जी काही व्यवस्था असते तिला काय म्हणतात? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. लक्षात ठेवा. पुढे पहा. अघोर या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर पहा, भीतीदायक, भयंकर आणि वाईट हे तीनही शब्द अघोर या शब्दाला समानार्थी आहे. भीतीदायक, भयंकर, वाईट म्हणजेच काय? अघोर. अद्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर पर्वत. अद्री म्हणजे काय? पर्वत. हा, ही, हे या सर्वनामांना कोणते सर्वनाम म्हणतात? तर दर्शक सर्वनाम म्हणतात. लक्षात ठेवा. हा, ही, हे कोणते सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे. ISI ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर पाकिस्तान या देशाची आहे. हंस हे कोणाचे टोपण नाव आहे? तर बाळकृष्ण मल्हार बेडकर यांचं टोपण नाव आहे हंस. बाळकृष्ण मल्हार बेडकर. पुढे पहा. भारतात राज्य वन अहवाल कोणी प्रकाशित केला? तर भारतीय वन सर्वेक्षण. लाल किल्ला कोणी बांधला? शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाइनर प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.